काय सांगाल की पालघर जिल्ह्यामध्ये 2 पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 6 करोडची कॅश पकडली आहे। गेल्या निवडणुकीत सुद्धा अशा प्रकारे कॅश पकडली, नेमकी निवडणूक काळात चालले तरी काय? गेल्या निवडणुकीला पकडलेली एक MLC वर केस चालू आहेच। पैसे वाटताना नगरपालिकेला हे MLC आहेत आपल्या इकडूनचे, ते पैसे वाटताना पकडलेलं। आता 6 करोड रुपये हे पकडले गेलेली रक्कम आहे। मी मागे पण एकदा आरोप केलेला, वसुली करा आणि पैसे पुरवा। कोणाचे पैसे आहेत मला माहित नाही, आणि त्याचे हक्कदार कोण नसतील तर गरिबांमध्ये वाटा ते पैसे, बरोबर आहे? त्यांना तरी त्यांची पोटं भरून द्या। काय लावलंय राजकारण म्हणजे काय आहे? तुम्ही काय केलंय राजकारणाला? राजकारण एवढा वाईट विषय लोकांच्या जवळ 6 कोटी कशाला बोलतात? आणि ते पण पोलीस संरक्षणामध्ये ज्या कॅश नेतात बँकाच्या, त्याच्यातून हिशोब पण नाही। म्हणजे तुम्ही कोणती यंत्रणा वापरणार? म्हणजे अशा प्रकारे जर पैसे वाटप, आता हे पैसे माझे तर नक्की नाही मिळत, मग दुसरे कोणाचे असतील? आता ती बँकांची गाडी मॅनेज करण्या एवढी ताकद कोणाची आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मला कोणाची नावं घ्यायची नाही, पण धन्य हो, आमच्या तालुक्यातली लोक सुशिक्षित सुसंस्कृत आहेत। पैशावर विकली जाणारी लोक आपल्या इकडे नाही मिळत। कृपया पैसे पाठवणाऱ्यांनी विचार करा, तुम्ही पाठवलेले पैसे लोकांमध्ये अर्धे वाटतील, अर्धे घरात ठेवतील, त्यापेक्षा वाटवू नका आणि नाही ते धंदे करू नका, एवढं त्यावेळी मी विनंती करतो। आमच्या विनंतीला तुम्ही मान देणार नाही, पुढे पण आणखीन वेगळ्या मार्गाने पैसे पाठवतील, पोलीस संरक्षणामध्ये पैसे पाठवतील, आम्ही लढायला तयार आहोत। सर, काल नालासोपारा आणि वसईमध्ये काही संशयास्पद रक्कम सापडली, त्यानंतर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली की हे पैसे संशयास्पद आहेत, ते कदाचित निवडणुकीत मतदारांना देण्यासाठी आलेले असतील, आणि अर्थात त्यांचा रोख हा महायुतीकडे होता। तुम्ही या आरोपाला कशा पद्धतीने बघताय? अशा प्रकारे कुठलेही पैसे आलेले आहेत अशी मला तरी माहिती नाही आहे, कारण आत्तापर्यंत ऑफिशियली अशी पोलिसांनी कुठल्याही प्रकारची अनाऊन्समेंट केलेली नाही। उलट माझी तर माहिती अशी आहे का त्या केवळ आणि केवळ फक्त रिकाम्या पिशव्या होत्या, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये मूळ मुद्द्यांकडून लोकांचं लक्ष विचलित करायचं, मूळ मुद्दे बाजूला सारायचे, बहुजन विकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, आणि म्हणून हे सगळे उपद्व्याप चालू आहेत। सर, त्यांचं दुसरं असं म्हणणं आहे की महायुती किंवा त्यांचे जे मंत्री आहेत, खासदार आहेत, त्यांच्या काळामध्ये कामं झालेली नाही आहेत, किंबहुना आमचा खासदार असताना 2004ला आम्ही 3000 कोटीचा निधी आणला आणि महापालिकेला तो निधी प्राप्त झालेला होता, त्यातून काही कामं केली। तुम्ही ह्या दुसऱ्या आरोपाकडे कसं बघताय? कुठली स्मार्ट सिटी तर मला मोठा प्रश्न आहे, कारण असे कुठली स्मार्ट सिटी आणि अशी कुठली कामं झालेली मला तरी दिसत नाही। सिवरेजचं जे काम झालेलं आहे ते कामामध्ये काय दिवे लागलेले आहेत ते सगळ्या जगाला माहिती आहे। सिवरेजची जी स्कीम झाली महापालिकेच्या माध्यमातून, आजही लोकांना त्याचा प्रचंड त्रास होतो आहे। आमच्या या भागामध्ये आजही सिवरेजचे सगळे जे पाईप आहेत ते पूर्ण पॅक झालेले आहेत, भरलेले आहेत, आणि ही पूर्ण जी सिवरेजची ते म्हणतात तर ते लोकांना किती फायदेशीर आहे किंवा किती त्रासदायक आहे त्यांनी येऊन कधी पाहिलं आहे का ह्या गोष्टी? सर, त्यांनी त्यावेळी 2014ला काही आश्वासनं दिलेली होती, म्हणजे सर्प उद्यान म्हणा किंवा थीम पार्क म्हणा किंवा पक्षी अभयारण्य म्हणा, ह्या सगळ्याचा उल्लेख महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये सापडतो, तर ही कामं कधी झालेली नाही आहे। तुम्ही त्यांना त्याबाबत विचारणा करणार आहात का? नाही, मुळामध्ये माझा आरोप त्यांच्यावर तोच आहे ना, की मी तेच म्हणतोय, कुठला विकास झालेला आहे? तुम्ही मोठी मोठी स्वप्न दाखवली, सिंगापूरच्या धर्तीवर थीम पार्क करू, देवगिरी उपवन नावाचं जे नगर परिषदेच्या काळामधलं जे काम होतं नारिंगीचं, आज त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे?
आज त्या ठिकाणी सगळी कन्स्ट्रक्शन झाली. जवळपास 80 ते 1 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी कंपाऊंडचं काम केलं होतं नगर परिषदच्या काळामध्ये. पण त्यानंतर काय झालं, आज 2006 ते आज हे 2024 इतका मोठा काळ झाला, त्याच्यामध्ये काही झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या वल्गना आहेत की आम्ही हे करू ते करू, काही होणार नाही आहे. धन्यवाद सर.